फ्रेंड्स, आपण आज आलेलो आहो महाराष्ट्रातील भीमाशंकर या 12 ज्योतिर्लिंगापैकी एका ज्योतिर्लिंगावर. सो आम्ही पुण्यावरून आज आलेलो आहोत. निघायला थोडा उशीर झाला होता. सो इथं यायचं तर तुम्हाला सगळे 10च्या अगोदर यायचं, बिकॉज खूप 2 किलोमीटर पैदल जावं लागेल. बघा, आम्ही 2 किलोमीटर अगोदर आमची गाडी लावलेली आहे आणि इथनं आहे हे शेअरिंग गाड्या मिळतील. इथं 20 रुपये तिकीट आहे. सो तुम्हाला बस स्टँडपर्यंत हे श्री भीमाशंकर ज्योतिर्लिंग प्रवेशद्वारापर्यंत आपण आलेलो आहोत. ॲक्च्युली आम्ही लाईनमध्ये नाही लागता, डायरेक्ट जात आहोत. सो बघू आता तिथं दर्शनाची काय व्यवस्था आहे. हे आहे येथील मेन मंदिर. सो मला त्या साईडने दाखवलेच की किती गर्दी आहे. आणि तुम्ही जर थोडंसं ते खाली येताल, पायऱ्यावरून उतरलं की या साईडनं मुखदर्शन होतं तुम्हाला. सो तिथे जे पिंड आहे महादेवाची, त्याच्यावर आरसा लावलेला आहे आणि ते तुम्हाला क्लिअर दिसते. तसंही तुम्ही डायरेक्ट दर्शनाला गेला तर तिथं हात नाही लावू देता. आणि इथं क्लिअर तुम्हाला जर ते पिंड दिसत आहे, सो तुम्हाला इथनंही दर्शन घेता येते. जर तुमच्याकडे छोटं बाळ असेल, म्हातारे लोक असतील, तर तुम्ही इथनं दर्शन घेऊ शकता. सो चला, मी थोडासा परिसर दाखवतो तुम्हाला. इथनं ते आपण खाली आलेलो आहोत, जी पूर्ण लाईन लागलेली आहे. इथनं ते तुम्ही जर इथं तुम्ही डायरेक्ट पैसे देऊन पण दर्शन करू शकता, बट त्यासाठी ते पर पर्सन 1000 रुपये म्हणतात. आणि जर तुम्ही 5-6 जण येत असेल तर ठीक आहे. तुम्हाला जर पैसे देऊन दर्शन करायचं असल्यास तर इथनं तुम्हाला एंट्री भेटेल. म्हणजे आजूबाजू लोक उभेच आहेत, ते तुम्हाला डायरेक्ट एंट्री देतील. ओके. सो हे बघा, साईडचा परिसर खूप छान. म्हणजे आम्ही मे महिन्यात आलेलो आहोत, तरी पण इथं थोडासा पाऊस आलेला आहे 2 वीकपासून. सो त्यामुळे चांगली हिरवळ आहे आणि आजही खूप जास्त गरम होत आहे. सो 16 वेळात नक्कीच पाऊस येणार आहे. हे बघा पूर्ण टेम्पल. माझ्या बाळाला फक्त जय जय करायचं आहे. हाय प्रीती. सो दर्शन झाल्यानंतर इथनं खाली तुम्हाला 2 किलोमीटर चालत गेले तर गुप्त भीमा नदी जे इथं उगम झालं, तर इथनं तुम्हाला थोडं एकदम म्हणजे इथं काहीच जायला ऑप्शन नाही आहे. म्हणजे तुम्ही पैदलच जाऊ शकता मस्त वाटेनं जंगलाच्या मधून 2 किलोमीटर. सो आता आम्ही तिकडे जात आहोत. हे इथं साईडनं तुम्हाला श्रीराम मंदिर, दत्त मंदिर सुद्धा आहे बघायला. इथं तुम्हाला आयुर्वेदिक खूप साऱ्या वनस्पती बघायला मिळतील. ठीक आहे. हे प्रत्येक देवस्थानी जसं तुम्हाला प्रत्येक गोष्टी असतात, खेळणे, हालपूर, नाश्त्याचं, तर प्रत्येक गोष्ट आहेच. शिवविनायक मंदिर आहे, कोथरूड विहीर आहे, भोरगिरी आहे, गुप्त भीमा नदी. सो हा रोड आहे. तिथून आपण दाट अभयारण्यातून गुप्त भीमाशंकरला जातो. पावसाळ्यात असतं तर हा ओढा पूर्ण वाहला असता पाण्याने. खूप भारी वातावरण असतं. खूप दाट जंगल आहे इथं. सध्याच इथे पाऊस पडून गेलाय तर वाटतंय. जोका जोका. चल चला. हे गुप्त भीमा नदीकडे जाताना आपल्याला मधात साक्षी विनायक गणपतीचं टेम्पल लागतं. तिकडे खाली होतं गुप्त भीमा. आता आपण परतीचा प्रवास करतो. तर तुमच्याकडे छोटं बाळ वगैरे खूपच जास्त छोटं असेल तर पावसाळ्याच्या वेळेस ॲटलिस्ट येऊ नका इकडे. तसंही पावसाळ्यात बंदच करतात. हे बघा पक्ष्यांचे, जनावरांचे आवाज कसे घनदाट येतात. असे आवाज आले की भीतीमय वातावरण होऊन जातो पूर्ण. पावसाळ्यात पूर्ण खळखळ वाहते हा नाला.
बट हे जे मंदिर आहे हे खरंच खूप छान मंदिर आहे. असेच व्हिडिओ आमच्या चॅनलवर येत राहतात, नवीन नवीन व्हिडिओ जे तुम्हाला नोटिफिकेशन येण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. पावसाचं वातावरण झालं आहे.